वळत पुढल्या बातमीकडे. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा. करुणा मुंडेंची ही फेसबुक पोस्ट आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं करुणा मुंडेंनी म्हटलंय. अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील असंही करुणा मुंडे सांगतात. 2 दिवसांआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेलाय असंही करुणा मुंडे म्हणाल्या. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. 2 दिवसांआधीच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याचं अजित पवार स्वतः जाहीर करतील. मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याची मला माहिती मिळाली आहे. सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे. तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं टाकलाय की उद्या कुठलं 3-3-3 धनंजय मुंडेचा राजीनामा, ही नेमकी म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली कसं तुमच्याजवळ? बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे. छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार. तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना. तो 100% नैतिकताचे आधार असू द्या, कोणत्याही आधार असू द्या, तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल. अजितदादांनी 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे. तो डिक्लेअर का केला जात नाही? आज ते लोकांना हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला 3 महिने अगोदर पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नाही तो आज छोटी छोटीशी गोष्टीवर नैतिकताच्या आधारावर, जसे की दादांनी सांगितला, सगळ्यांनी बडे मोठे मोठे राजकारणी लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे, पण आज हे धनंजय मुंडे देत नाही. पण तो आता त्यांनीही सांगितला होता त्यांना अटक होऊ शकत नाही याच्यामध्ये, क्योंकि धनंजय मुंडेला मी 27 वर्ष पासून ओळखते, 96 पासून ओळखते. ते असं घाणेरडा व्यक्ती नाही आहे. हां, ये खूप मोठी गोष्ट आहे आणि जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग. तो त्यांचे पदाचा गैरवापर करून हे लोक हे सगळे घाणेरडी गोष्ट करत होते, पण तो असा व्यक्ती आहे की मच्छर सुद्धा मारू शकत नाही. अपोजिशन पोजिशन में जितके आमदार खासदार सगळे आहेत, त्यांचे स्वतःचे पक्षाचे आमदार सांगताय की नाही धनंजय मुंडे नकोय सत्तामध्ये. आता इथून पुढची तुमची लढाई कशी असेल? 100% न्यायालयीन लढाई माझी सुरू आहे गेले 2 वर्ष अगोदरपासून. पुढे पण जे आमदारकीसाठी पण टाकलेला आहे, तो आमदारकी पण लवकराच्या लवकर एक खूप मोठी न्यूज महाराष्ट्राला भेटणार आहे. आमदारकी सुद्धा गेली.